दर्यापुरातील राईट प्रकरणात महिनाभर उलटला, आरोपी अद्याप मोकाट, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह। दर्यापूर अंजनगाव टी पॉइंट परिसरात सुमारे महिनाभरापूर्वी मनोज टेतू या हॉटेल मालकावर 20 ते 25 अज्ञात युवकांनी कथितपणे प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी दर्यापूर पोलिसांनी राईटसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता। मात्र घटना घडून महिन्याहून अधिक कालावधी लोटल्यानंतरही या प्रकरणातील एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते। घटनेनंतर अमरावती ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दर्यापूर पोलीस ठाण्याला भेट देऊन अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली होती। या बैठकीत तपासाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली होती। मात्र अद्याप आरोपींवर ठोस कारवाई झालेली नसल्यानं तपासाच्या गतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। दर्यापूर शहरात अशा प्रकारची मोठी राईटची घटना प्रथमच घडल्यानं त्यावेळी शहरात मोठी खळबळ उडालेली होती। दरम्यान पोलिसांना काही संशयितांची माहिती व नावं मिळाल्याची चर्चा असली तरी याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही। या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती। मात्र या प्रकरणातील आरोपी अद्याप अटकेबाहेर असल्यानं शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जाते। भविष्यात अशा गंभीर घटनांतील आरोपींवर तातडीने कारवाई झाली नाही तर सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होते। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेतली असली तरी या प्रकरणातही प्रभावी कारवाई होईल का याकडे दर्यापूर वासियांचं लक्ष आहे। या प्रकरणासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्याशी माध्यमांनी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की सदर प्रकरणातील काही आरोपींची नावं समोर आलीत, परंतु त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही। त्यामुळे आता या घटनेतील आरोपीचा शोध पोलीस कधी लावणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।